जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळका सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर, सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर। तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर। सालाबाद प्रमाणे वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ ठाणे ज्ञानदर्शन आळंदी यांच्या विद्यमाने श्री संत सावता महाराज, श्री संत नामदेवराय या दोघांचा समाधी सोहळा साजरा होतो आहे। आणि दरवर्षीप्रमाणे मला एक सेवा दिलेली आहे, याची शेवटची सेवा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। संतांची पुण्यतिथी करायची आणि देवाची जन्मतिथी करायची। रामनवमी, कृष्णाष्टमी, मला वाटतं राम केव्हा जन्माला आला सगळ्यांना माहीत आहे, कृष्ण केव्हा जन्माला आला सगळ्यांना माहीत आहे, पण रामाने केव्हा अवतार संपवला हे कोणालाच माहिती नाही। कृष्णाने अवतार केव्हा संपवला हे मला सुद्धा माहिती नाही। याचा अर्थ असा, देवाच्या येण्याला महत्त्व आहे आणि साधूच्या जाण्याला महत्त्व आहे। ज्ञानोबांचा समाधी सोहळा आपण साजरा करतो, तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन सोहळा, नाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा, तेव्हा आपली डोक्यात हे ठेवायचं वारकऱ्यांनी, देवाची जन्मतिथी साजरी करायची, साधूची पुण्यतिथी साजरी करायची आणि आपला वाढदिवस साजरा करायचा नाही। वाढदिवसाचं पीक जास्त आलेलं आहे। ज्ञानोबराय म्हणतात तो वाढदिवस नाही, तो घटदिवस आहे। मला वाटतं जे जे ज्ञानोबरायांचे तुकारामांचे भक्त आहेत त्यांनी तरी वाढदिवस साजरा करू नये। जव जव बाळ बळीया वाढे, तो भोजनाचे ते कोडे, आयुष्य निमाले ते ग्लानीची नाही, जयाचे आयुष्य धाकोटे होय, बळप्रज्ञा चिरोणी जाय, तयाचे नमस्कार ती पाय वडील म्हणून। वारकरीने तरी आपला वाढदिवस साजरा करायचा नाही। माझा वाढदिवस मी साजरा करत नाही, बायकोचा पण करत नाही आणि लग्नाचा पण अजिबात करत नाही। कोणाच्या वाढदिवसाला मी जातच नाही। फक्त एक दोन वेळा शिंदेच्या वाढदिवसाला कीर्तन केले बात असो, तेव्हा यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होतं। सावता महाराज आणि नामदेवराय हे मोठे संत आहेत महाराष्ट्रातले। दोनच फक्त मुद्दे सांगतो त्यांच्याबद्दलचे आणि पुढे जातो। सावता महाराजांचं चरित्र जवळजवळ सगळ्यांना माहीत आहे, आपण ऐकलं असणार। पण सावता महाराजांचं एक वैशिष्ट्य असं की सावता महाराजांनी समाधी घेतली लवकर, पण सावता महाराज हे तिघांच्या समाधीला हजर होते। समाधी घेतल्यानंतर ज्ञानोबांच्या समाधीला हजर होते, निवृत्तीनाथांच्या समाधीला हजर होते आणि सोपान काकांच्या समाधीला हजर होते। असं नामदेवरायांचं प्रमाण आपल्याला मिळतं। नामदेवराय म्हणतात या तिघांच्या समाधी सोहळ्याला सावता महाराज हजर होते समाधी घेतल्यानंतर। हे कसं काय? याचा अर्थ असा आहे, देव जसा प्रगट होतो गुप्त होतो, तसे संतही प्रगट होतात आणि गुप्त होतात, त्यांना काय अशक्य नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच लोकांना दर्शन दिलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना दर्शन दिलं, तुकाराम महाराजांना दर्शन दिलं, प्रज्ञाचक्षु गुलाब महाराजांना दर्शन दिलं, आमचे मल्लाप्पा वास्कर महाराजांना दर्शन दिलं आणि मी ऐकलं जोग महाराजांना सुद्धा दर्शन दिलं। कोणी? ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलीने। आणि तुकाराम महाराज वैकुंठ गमनानंतर 4 वेळा खाली आलेले आहेत। कोणाकरता आले? निळोबारायांकरता आले, आपल्या मुलीकरता आले, जगनाळ्याकरता आले आणि खंडू पाटलाकरता आले, यशवंत पाटलाकरता नाही। तुकाराम महाराज 4 वेळा खालेले आहेत। हे संत आहेत ना, गुप्तही होतात आणि प्रगटही होतात। जसा देव गुप्त होतो प्रगट होतो, तसे सावता महाराज बरेच वेळा प्रकट झालेले आहेत। अजून सुद्धा दर्शन देतील आपली पात्रता वाढली तर। आणि नामदेवरायांची बरीच वैशिष्ट्ये आहेत। एकच वैशिष्ट्य सांगतो, नामदेवरायांनी जेव्हा समाधी घेतली ना, घरातल्या सगळ्यांनी समाधी घेतली। 13 माणसांनी समाधी घेतली। एक सून गेली होती बाळणपणाला,
आली, त्याला समजलं सगळे घरात कोणीच नाही, सगळ्यांनी समाधी घेतली. ती विठोबाच्या मंदिराजवळ गेली आणि आपलं जे मुलं आहे ना, मुलगा दिला फेकून असा पायावर, देवाच्या पायाजवळ, आणि तिनं सुद्धा प्राणोत्क्रमण केलं. त्या समाधीचा गौरव महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. आता मोठी समाधी बांधली नामदेव पायरीजवळ. कोणाची? नामदेवरायांची समाधी सोहळा म्हणजे समाधी मंदिर. चला पुढे मला हे सांगायचं आहे, हे महाराष्ट्राचं वैभव आहेत हे संत. म्हणजे 4 जे संत आहेत त्यांच्यामध्ये नामदेवरायांचा नंबर लागतोय. ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिनाम नामदेवंच दयामूर्ती नाथम वंदे पुन्हा पुन्हा वैराग्यास्य परामूर्ती देहक्षेत्र निवासिनाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाची मूर्ती, नामदेवराय प्रेमाची मूर्ती, नाथ महाराज दयेची मूर्ती आणि तुकाराम महाराज वैराग्याची मूर्ती. यांना सोडून बावलाटासारखे कोणाच्या नादाला लागू नका. असो, तेव्हा दोन ह्या संतांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने आपला उत्सव चालू आहे. आणि कुठलाही उत्सव आपण केला ना, शेवटी कृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय आपला उत्सव पूर्ण होत नाही. मग पुण्यतिथी असू दे किंवा जन्मतिथी असू दे, देवाचा उत्सव असू दे किंवा संतांचा उत्सव असू दे, उत्सव 2 दिवसाचा जरी असला तरी कृष्णचरित्र, 3 दिवसाचा जरी असला कृष्णचरित्र, 7 दिवसाचा असला तरी कृष्णचरित्र, आणि महिना जरी असला 4 महिन्याचा असला तरी कृष्णाच्या चरित्राशिवाय आपला सप्ताह पूर्ण होत नाही. हे का? तर कृष्णा एवढा मोठा देव कोणीच नाही. बाकीचे देव आहेत पण कृष्ण एवढा मोठा देव नाही. का? देवाचे अनंत अवतार आहेत. भागवतामध्ये 24 अवतार आहेत आणि अंबरीषीकरता घेतलेले अवतार 10 आहेत. 2 जळचर, 2 वनचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध कलंकी अवतार लिया भक्तजनों के काजा. हे अंबरीषीकरता घेतलेले अवतार किती आहेत? 10. गर्ग संहितेमध्ये त्याचे 6 प्रकार पाडलेले आहेत. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी दोघांनाच महत्व दिलेलं आहे. दुर्जनांचा येणे करोनी संहार, दुर्जनांचा येणे करुणी संहार, दुर्जनांचा येणे करुणी संहार, दुर्जनांचा येणे करुणी संहार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनांचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनांचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, दुर्जनांचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. तुकाराम महाराज म्हणतात बाकीच्या अवतारापेक्षा या 2 अवताराला फार महत्व आहे, राम आणि कृष्ण. आणि या दोघांमध्ये थोडी तुलना केली ना, रामाचा अवतार आहे पूर्ण आणि कृष्णाचा अवतार आहे परिपूर्ण. आपला नेहमीचा विषय, बऱ्याच वेळा या विषयावर मी चिंतन केलेलं आहे. रामाच्या कला आहेत 12 आणि कृष्णाच्या कला आहेत 16. म्हणजे 4 कलेनं जास्त आहे कृष्ण. आता कला म्हणजे काय? कला म्हणजे चैतन्य. वनस्पतीमध्ये एकच कला आहे, वनस्पती जीव आहे. स्वेदज प्राण्यामध्ये 2 कला, अंडज प्राण्यामध्ये पक्ष्यांमध्ये 3 कला, पशुमध्ये 4 कला, माणसामध्ये 5 कला, सुसंस्कृत माणूस 6 कला. वैज्ञानिक यांनी मोबाईलचा शोध लावला, स्क्रीन टच. मार्टिन कूपर त्याच्या नावावर हा शोध आहे. हे मोबाईलचा शोध म्हणजे जगातला सगळ्यात महत्त्वाचा शोध. सगळ्यात आता आला, सगळ्यांच्या खिशामध्ये आला मोबाईल.
आता मोबाईल शिवाय माणसं राहू शकत नाहीत एवढी मोबाईलची सवय झालेली आहे. किती कला? 7 कला. हे लोकीचा महात्मा 8 कला. स्वर्गातले देव 9 कला. सनकाधिक संत 10 कला. देवाचे अंश अवतार मच्छ कच्छ 11 कला. रामाच्या कला 12. ज्या अवतारामध्ये 6 गुण प्रकट होतात ना पूर्ण अवतार. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणावरी वस्तीत म्हणून तो भगवंतो. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची दान तुकाराम महाराज म्हणतात. रामाचा अवतार आहे पूर्ण आणि कृष्णाचे एक्स्ट्रा कला आहेत 4. नंबर 1 रूप माधुरी, नंबर 2 लीला माधुरी, नंबर 3 मुरली माधुरी, नंबर 4 प्रेम माधुरी. लीला माधुरी म्हणजे रोज नवीन लीला. रामाने 11,000 वर्षामध्ये जे केलं नाही ना, कृष्णाने फक्त 1,200 वर्षामध्ये केलं. रोज नवीन लीला, लीला माधुरी. रूपमाधुरी म्हणजे कृष्णा एवढा सुंदर देव जगामध्ये कोणीच नाही. म्हणजे राम सुंदर नाही का? राम सुंदर आहे पण कृष्णा एवढा सुंदर नाही. नाथ महाराजांनी सुंदर तिघे सांगितलेले आहेत. सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊनी कौशल्या जननी गीती गाय. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी खेळताती. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी कुंडलिका पाठी उभासे. सुंदर ते ध्यान एका जनार्दने जनीवणी मणी भरलासे. राम सुंदर, कृष्ण सुंदर, विठोबा सुंदर, पण त्यातल्या तर सुंदर आहे कृष्ण. का? शंकरांना राम नाम आवडतं पण शंकरांना रूप मात्र कृष्णाचंच आवडतं असं ज्ञानोबराय म्हणतात. रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू महिमा वर्णिता महेश जनी मस्तके वंदिला. जगामध्ये सगळ्यात सुंदर देव कोण आहे? श्रीकृष्ण. जगात सगळ्यात सुंदर स्त्री आहे लक्ष्मी. सुंदर पुरुष आहे मदन. पण नाथ महाराज म्हणतात दोघेही कृष्णाच्या सौंदर्याला भुलले. श्रीकृष्ण सौंदर्यापुढे भुलोनी लक्ष्मी झाली वेडे. मदन पोटाले बापुडे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. जगामध्ये सगळ्यात सुंदर आहे रूपवान तोच पांडुरंग कृष्ण. म्हणजे मी मला वाटतं 1 कोटी सांगितलेली होती, परत सांगतो रेकॉर्डिंग होते म्हणून. आपण सुंदरही नाही आणि दिव्य सुद्धा नाही आपण सगळेजण. कारण आपल्याला सगळ्यांना 6 विकार आहेत प्रत्येक माणसाला. अस्ति जयते वर्धते विपरिणमते अपक्षते नश्यती. आईच्या पोटात येणं, जन्माला येणं, वाढणं, तरुण होणं, म्हातारं होणं आणि मरणं हे 6 विकार आपल्या सगळ्यांना आहेत. कितीही काळे केस पांढरे केस काळे करा, खालून कसे येणार? अरे पांढरेच येणार बुवा. आपण सुंदरही नाही दिव्य नाही. नट्या या सुंदर होत्या पण म्हातारे झाल्यानंतर डबडा मोडे झाले त्यांचं बुवा, चिनपाट. तरुणपणामध्ये जे जितेंद्र धर्मेंद्र जर बघितले ना, आणि माणसं पैसे देऊन पिक्चर बघायला जात होते त्यांचं सौंदर्य. हेमा मालिनी, माधुरी दीक्षित वगैरे. पण म्हातारपणामध्ये बघितलं बघवत नाही त्यांच्याकडे आपल्याला. ते विनोद खन्ना मी बघितले दवाखान्यात. अरे अरे अरे. शशी कपूर मी बघितले. अरे अरे बघवत नाही त्यांच्याकडे. ते सुंदर होते पण दिव्य नाहीत. चला पुढे. 3रा प्रकार आहे काही दिव्य आहेत पण सुंदर नाहीत. उदाहरणार्थ नृसिंह अवतार आहे ना, जो प्रल्हादाचा प्रकट झाला. हा सुंदर नाही. का सुंदर नाही? घाबरले त्याला बघून बुवा. शंकर घाबरले, ब्रह्मदेव घाबरले, इंद्र घाबरले, बायको सुद्धा त्यांची घाबरली लक्ष्मी. माझा नवरा असा असू शकत नाही. एवढी विद्रूप घाबरली. आणि मग प्रल्हाद समोर गेले बुवा आणि प्रल्हादाला उचललं. मला हे सांगायचं आहे, नृसिंह अवतार दिव्य आहे पण सुंदर नाही. पण आमचा पांडुरंग किंवा कृष्ण दिव्यही आहे सुंदरही आहे. पांडुरंग कांती दिव्य तेजस. पांडुरंग कांती दिव्य तेजस. रत्नातीर गती रत्नगिर
अगणित लावण्य तेज पुंजाळले अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तिची शोभा नवर्णवे तिची शोभा कानडा विठ्ठलो कर्णाट कानडा विठ्ठलो कर्णाट कानडा विठ्ठलो कर्णाट कानडा विठ्ठलो कर्णाट अगणित लावण्य अनुरंग कांती दिव्य तेज झळकती पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न बिळभागती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले अगणित लावण्य वर्णवे तेची शोभा वर्णवे तेची शोभा पांडुरंग कानडा विठ्ठलो कर्णाट कानडा विठ्ठलो कर्णाट कानडा विठ्ठलो कर्णाट पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेतीची शोभा. हा अभंग लता दिदीनीच गावा. अभंगी अमर झाला, ती चाल सुद्धा अमर झाली. असो त्या कृष्ण सुंदरी आहेत, दिव्य आहेत का? तर कृष्णाला हे 6 विकारही नाहीत आणि बाकीचे 6 विकार सुद्धा नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार सुद्धा नाहीत. कृष्ण फक्त 16 वर्षापर्यंत वाढतो, त्याच्यानंतर वय वाढतं, पण कृष्णामध्ये बदल होत नाही. राम 16 वर्षापर्यंत वाढतो, नंतर वय वाढतं, पण त्याच्या देहामध्ये बदल होत नाही आपल्यासारखा. म्हणून रामाला आणि कृष्णाला दाढी मिशी नाही. त्या दाढी मिशी आहे बघा, त्या फोटो रामाचा कृष्णाचा फोटो बघा, दाढी मिशी नाही का? ते पुरुष नाहीत का? ते परमपुरुष आहेत, पण त्यांचा देह दिव्य असल्यामुळे त्यांना दाढी मिशी नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी अभ्यास करताना युगंधर कादंबरी लिहिली. कोणी? शिवाजी सावंतांनी. प्रसिद्ध कादंबरी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली. पण त्याने एक चुकीचा मुद्दा लिहिला. शेवटी त्याने लिहिलेला आहे, कृष्णाच्या मिश्या पिकल्या, दाढी पिकली आणि भोया पिकल्या. त्या लेखकांना सांगायचं, रे दाढी मिशीच नाही पिकण्याचा सवाल येतो कुठे? याचा अर्थ त्यांचा अभ्यास कच्चा आहे, जास्त अभ्यास केलेला नाही असं वाटतंय. मला काय सांगायचं आहे, याला म्हणतात रूप माधुरी. कृष्ण नेहमी सुंदर असतो, राम नेहमी सुंदर. मुरली माधुरी म्हणजे ही मुरली जी वाजवली ना, ती कुठल्या अवतारामध्ये मुरली नाही, फक्त कृष्णानेच वाजवली. रामाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे वगैरे. आणि प्रेम माधुरी म्हणजे श्रीकृष्णाने या अवतारामध्ये जे प्रेम दिलं ना, ते कुठल्याच अवतारामध्ये भक्तांना प्रेम दिलं नाही. या 4 एक्स्ट्रा कला आहेत: लीला माधुरी, रूप माधुरी, मुरली माधुरी आणि प्रेम माधुरी. तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळा, अंगी दयाच्या सकळा, 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 अंगी दयाच्या सकळा. तुका म्हणे काळा, अंगी दयाच्या सकळा, अंगी दयाच्या सकळा, अंगी दयाच्या सकळा.
जयाच्या सकळा, जो हा लावण्य पुतळा, जयाच्या अंगी सकळ कळा, जयाचे गळा वजंती मला तया वेळेला दंडवत, तुका म्हणे सर्व कळा जया अंगी, भोळेपणा लागी भीक मागे. म्हणून हा परिपूर्ण अवतार आहे. जगामध्ये याच्या एवढा मोठा देव कोणताच नाही. हे माधव महाराज मगर यांच्या मुखातून मी एक सुभाषित ऐकलं होतं, दोहा. पंढरपूर समक्षेत्र नाही, ढोंडे चारी धाम, श्रीकृष्ण सम देव नाही, पांडुरंगी हे का नाम. पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, चारो धाम मी धुंडाळले. जगन्नाथो रंगनाथो द्वारकानाथ एवच, बद्रीनाथो चतुष्कोणे भारतशाबी वर्तते. हे शंकराचार्यांनी 4 ठिकाणी विष्णूची स्थापना केली ना, याला 4 धाम म्हणतात. त्या कवीने सांगितलं मी सगळं पाहिलं, पण पंढरपूरसारखा क्षेत्र नाही, श्रीकृष्णासारखा देव नाही, त्याचं नाव पांडुरंग आहे. मी संपूर्ण जवळजवळ आता भारत फिरलो महाराज, पण भजनाची आणि कीर्तनाची जी गोडी आहे ना, ती महाराष्ट्रावरून कुठेच नाही. ही जी कीर्तनाची पद्धत आहे महाराष्ट्रावरून कुठेच नाही. कदाचित भजन थोडं असेल, पण असं भजन नाही आपल्यासारखं. प्रवचन आहे तिकडं, कथा तिकडे मोठी आहे, पण कीर्तन आणि भजनाचा आनंद फक्त महाराष्ट्रामध्ये आहे, आणि तो जास्त चालतो पंढरपूरमध्ये, आळंदीमध्ये. तेव्हा श्रीकृष्ण हा सगळ्यात मोठा देव आहे. का? रामाच्या कला आहेत 12, कृष्णाच्या कला आहेत 16. मला वाटतं थोडं चिंतन केलं ना, कृष्णासारखा मुलगा पण कोणी नाही. राम मुलगा आहे, पण कृष्णाने आपल्या दोन्ही बापांना प्रसन्न केलंय. मला वाटतं जन्माला आल्याबरोबर बापालाच तुरुंगाच्या बाहेर काढलं. बरीच अशी मुलं आहेत बापाला तुरुंगात टाकणारी. बापाला तुरुंगात टाकणारी म्हणजे एखाद्या मुलाने गुन्हा केला आणि जर जो पोलिसाला सापडला नाही तर पोलीस काय करतात माहिती आहे का? त्याच्या आईवडिलात तुरुंगात टाकतात. हातात लागावं म्हणून. बापाला तुरुंगातून जन्मल्याबरोबर काढणारा कृष्ण. आणि नंदाची अशी सेवा केलेली आहे श्रीकृष्णाने. जरा मोठा झाल्यानंतर नंद जर बाहेर निघाले ना, श्रीकृष्ण चपला उचलणार आणि दरवाजा जवळ ठेवणार आपल्या वडिलांच्या, आणि मग नंद त्या चपला घालून बाहेर जाणार. भरपूर सेवा केली आई वडिलांची. या जगासारखा याच्यासारखा मुलगा कोणी नाही, याच्यासारखा पतीसुद्धा कोणी नाही. तुम्हाला कसं काय पती नाही? बायका किती कृष्णाला? 16,108 बायका कृष्णाला, आणि प्रत्येक बायकोला महाल बांधून दिला होता. 10 बाय 10ची खोली नाही, प्रत्येक बायकोला महाल, आणि प्रत्येक बायकोला 11 मुलं, 10 मुलगे आणि 1 मुलगी. आणि एकही बायको नाखुश नाही बुवा, सगळ्या बायका खुश. आपली एक बायको आपल्याला खुश करता येत नाही. कृष्णाने 16,108 बायका खुश ठेवल्या. जगामध्ये असा कोण पती आहे का सांगा? सगळ्या बायकांना खुश ठेवणारा. अरे 2 बायकांना खुश ठेवत नाही म्हणू शकत. याच्यासारखा जगामध्ये पती कोणी नाही, याच्यासारखा पिता सुद्धा कोणी नाही. किती मुलं झाली माहिती आहे तुम्हाला? 1,77,188 मुलं आहेत कृष्णाला. 16,108 गुणिले 11 मुलं, सगळी मुलं खुश बुवा. कशालाच कोणालाच काय कमी नाही. असा जगामध्ये पिता कोणीच नाही, असा बंधू सुद्धा कोणीच नाही. भाऊ, मला वाटते आता आली राखी पौर्णिमा, आपण काय करणार? मी माझ्या बहिणीला वर्षातून फक्त 1 साडी घेतो. 2 बहिणी आहेत मला, 4,000 पाठवतो. तिला 2,000, हिला 2,000. घ्या, दिवाळीला मिळणार नाही, आता मी रिटायर झालो आहे. पण कृष्ण असा भाऊ आहे, बहिणीला साडी नाही, 999 साड्या झाल्या बुवा. कौरवी पांचाळी सभी मदियानी, कौरवी पांचाळी वस्त्री हरती वस्त्री कैसी झाली माऊली. वस्त्री हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडुरंगे दैव पांडुरंगे, पांडुरंगे दैव पांडुरंगे, पांडुरंगे दैव पांडुरंगे.
पंचाळीस भीमाची आणली गौरव पंचाळीस भीमाची आणली हा गौरवी पंचाळीस भीमाची आणली गौरव पंचाळीस भीमाची आणली वस्त्रे हरले वस्त्रे कैसे झाली माऊली हातात वचे कसे झाले माऊली वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाली माऊली वचे आनंदाचे कसे झाली आमारी पांडुरंगे येऊ पांडुरंगे पांडुरंगे येऊ पांडुरंगे 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 कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्रे हलणे वस्त्रे कशी झाली माऊली. डोंगरे महाराजांनी भागवतामध्ये लिहिलेलं आहे 999 साड्या पुरवल्या आणि 1000वी साडी नाही पितांबर आला. भीष्माचार्य बोलले अरे मूर्खा दुःशासना बाजूला जाऊन काकोशील. मग दुःशासन बाजूला झाला. एकाच वेळी 1000 साड्या पुरवणारा भाऊ जगामध्ये फक्त कृष्ण. आणि ती मांडलेली बहीण सख्खी बहीण नाही, सख्खी बहीण सुभद्रा. सुभद्रेचं लग्न दुर्योधनाशी व्हावं अशी बळीरामदादांची इच्छा होती. पण कृष्णाने असं नाटक केलं. सुभद्रेला सांगितलं तूच पळवून ने अर्जुनाला. जेव्हा रथ निघाला ना, रथ हाकण्याकरता कोण होती? पुढे सुभद्रा होती आणि मागे अर्जुन होता. बळीरामदादांनी पाठलाग केला. पण बघितलं कृष्णाने सांगितलं जा बघ, म्हणजे आपल्या बहिणीची चूक आहे, बहिणीने पळवून नेलाय अर्जुनाला. जेव्हा तिला रथावर बघितली ना तेव्हा बळीरामदादा मागे आले. बुवा कृष्णाची ही इच्छा होती या दुष्टाला आपली बहीण द्यायची नाही, अर्जुनाला द्यायचं. का? पुढे याचा वंश हिच्यामुळे वाढणार आहे. मला सांगा असा कोण भाऊ आहे का दूरचा विचार करणारा? काय काय भाऊ आहेत ना, लाख रुपये पगार आहे, द्या बहिणीला आणि करा वाटोळं त्याचं. नाही नाही नाही, बळीराम दादाला मान दिला दादा म्हणून कधीच ऐकलं नाही भाऊ त्याचं. दादा दादा तुम्हाला त्याला खेळवत राहिला. श्रीकृष्ण असा जगामध्ये भाऊ नाही. मला सांगा जगामध्ये असा मित्र सुद्धा नाही. कृष्णासारखा मित्र नाही. 3 मित्र तुम्हाला सांगतो. एका मित्राला भुक्ती दिली, एका मित्राला मुक्ती दिली आणि एका मित्राला भक्ती दिली. कोणाला भुक्ती दिली? सुदामदेवाला. 4-5 तोळं सोनं नाही, सोन्याचं घर नाही, अरे सोन्याची नगरी दिली. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटी लागे गेला. शुद्ध भाव दे कोण्या गाव सोन्याचा दिला, सोन्याचा गाव मित्राला दिला. भुक्ती. मुक्ती दिली अर्जुनाला. सख्यत्वे स्वजाती सोयरा श्रीपती सर्व भय प्रीती अर्जुनाशी उपदेशिली गीता सुखी केले पार्था जन्म मरण वार्ता खुंटवली. नाथ महाराजांचा जो नवविधा पर भक्तीवर अभंग त्याच्यातलं प्रमाण आहे. अर्जुनाला गीता सांगितली मुक्त केलं आणि गोपाळांना मात्र भक्ती दिली. मित्र गोपाळ. एकाला दिली भुक्ती, एकाला दिली मुक्ती, एकाला दिली भक्ती. असं कोण मित्र आहे जगामध्ये? असा मित्र कोणीच नाही. मला वाटतं असा शत्रू सुद्धा कोणीच नाही. कृष्णासारखा शत्रू का? कृष्णाने ज्याला ज्याला मारले ना डायरेक्ट वैकुंठालाच पाठवले बुवा. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बुवा. श्रीकृष्ण पोपोणी याशी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करी तो कशापरी ना पळेल. कृष्णाने ज्यांचा ज्यांचा वध केला ना त्या सगळ्यांना, शिशुपालाला गोलोक, पुतनेला गोलोक, शकटासुराला गोलोक, सगळ्या राक्षसांना गोलोक दिलाय. जगामध्ये याच्यासारखा शत्रू सुद्धा कोण नाही. चला पुढे. मला वाटतं जगामध्ये याच्यासारखा शिष्य सुद्धा कोणी नाही. शिष्य सांदीपणीकडे राहिले किती? फक्त 64 दिवस राहिले. आता यांना गुरु करण्याची काही गरज नाही, पण लोकांनी गुरु करावा याच्याकरता श्रीकृष्णाने रामाने गुरु केले बुवा. हे तर वडील जे जे करती दयानाम धर्म शेविती तेच येरा अनुष्ठिती सामान्य सकळ. आदर्श गुरुकडे गेले 64 दिवस राहिले आणि गुरुने विचारलं गुरुदक्षिणा काय देऊ?
म्हणे मला काय नको, गुरुमाताला विचार, तुझ्या आईला विचार. सांदीपनीच्या पत्नीकडे गेले. साहेब काय पाहिजे? अरे म्हटलं तो आला 64 दिवस, मला फार आनंद झाला. म्हटलं काहीतरी मागावं लागेल दक्षिणा म्हणून. म्हटलं एकच शल्य आहे, मुलगा स्नानाला गेला आणि तो गेला, तो परत आलाच नाही. जर मुलगा तू मिळवून दिलास ना तर फार बरं होईल. कृष्णाने सांगितले मिळवून देतो तरच परत येतो. कृष्ण समुद्रामध्ये गेले. राक्षसाला विचारते, म्हणले यमलोकामध्ये आहे. यमलोकामध्ये गेले कृष्ण. पुनर्दत्त नावाचा मुलगा आणला आणि आपल्याला गुरु द्यायला दिला. मला सांगा असा शिष्य कोण आहे का? एखाद्या शिष्य जमीन देईल, जास्त प्रसन्न झाला ब्लॉक सुद्धा देईल गुरुला. पण गुरुला मेलेला मुलगा परत आणून देणार शिष्य जगामध्ये कोणीच नाही. जगामध्ये असा गुरु सुद्धा कोणी नाही. का? जगामध्ये जे 3 गुरु आहेत ना त्याच्यामध्ये पहिला नंबर कृष्णाचा आहे. वसुदेव सुतम देवम कंसजानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. वारकरी संप्रदायाने कोणाला जगद्गुरु मानले नाही, 3 मानलेलं आहे. नंबर 1 शंकराचार्य, नंबर 2 तुकाराम महाराज आणि नंबर 3 श्रीकृष्ण परमात्मा. देवातले जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा, संतातले जगद्गुरु तुकाराम महाराज आणि आचार्यामधले श्री गुरु आहेत शंकराचार्य. जगामध्ये सगळ्यात मोठा गुरु श्रीकृष्ण परमात्मा. मला वाटतं आणि पुढे जर विचार केला ना, जगामधला सगळ्यात चांगला आजोबा कोण नसेल? आजोबा कृष्ण. चांगला आजोबा तुम्हाला कसं काय म्हणाल? तुम्हाला आश्चर्य वाटेल. उषा नावाची मुलगी बाणासुराची, तिच्या स्वप्नामध्ये अनिरुद्ध गेला. अनिरुद्ध नातू, कृष्णाचा नातू, प्रद्युम्नचा मुलगा. अनिरुद्ध हे कृष्णासारखा सुंदर होता. तेव्हा बाणासुराने युद्धाला सुरुवात केली कारण बाणासुराला शंकर प्रसन्न होते. त्याला 1000 हात होते, 1000 बाणासुराला. हे कुठे आहेत माहिती आहे का? बाणासूर नेपाळला. नेपाळचे राजे बाणासूर. अर्थात युद्धाला तयार झाला आणि श्रीकृष्णाने रथ हलवला आपला नातवाच्या लग्नाकरता. नातवाला बायको मिळावी म्हणून, मुलाला नाही, नातवाला बायको. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रथ गेला ना त्या नेपाळमध्ये, कृष्णाला बघितलं ना सगळ्या बायका मोहित झाल्या बुवा. म्हणजे काय नवरा सुंदर आहे, काय नवरा सुंदर आहे. पण होतं कोण? आजोबा. आजोबा सुंदर म्हणजे काय? कृष्णाचं सगळं दिव्य आहे ना. आजोबानी बाणासुरला हतबल केलं. प्रल्हादाचा वंश असल्यामुळे मारलं नाही, फक्त 2च हात ठेवले, बाकी सगळे हात काढून टाकले आणि आपल्या नातवाचं लग्न लावलं आणि उशाला घेऊन आले. मला सांगा असा कोण आजोबा मिळेल का जगामध्ये? नाही. आता शेवटचा मुद्दा सांगतो. जगामध्ये असा राजा सुद्धा कोणी नाही बुवा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गोकुळामध्ये तो राजा नाही, मोथरेमध्ये राजा नाही, पण द्वारकेमध्ये राजा झाला. गड्यानो राजा किरे झाला. तुकाराम महाराज म्हणतात 100 वर्ष राज्य केलं, 2.5 वर्ष आणि 5 वर्ष नाही, पण कोणालाच कसलीच कमतरता होऊन दिली नाही बुवा. रिद्धी सिद्धी दासी दारी ओळंगती, रिद्धी सिद्धी दासी दारी ओळंगती, सकळ संपत्ती सर्वा घरी, सकळ संपत्ती सर्वा घरी, संपत्ती सर्वा घरी, रिद्धी सिद्धी दासी दारी ओळंगती, रिद्धी सिद्धी दासी दारी ओळंगती, रिद्धी सिद्धी दासी ओळंगती, रिद्धी सिद्धी दासी ओळंगती, रिद्धी सिद्धी दासी दारी ओळंगती, रिद्धी सिद्धी दासी दारी ओळंगती, रिद्धी सिद्धी दासी ओळंगती, रिद्धी सिद्धी दासी ओळंगती, सकळ संपत्ती सर्वा घरी, सकळ संपत्ती सर्वा घरी, सकळ
सर्वा घरी सकळ जगाती सर्वा घरी माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 रिद्धी सिद्धी दासी दारी ओळंगती सकळ संपत्ती सर्व घरी. रिद्धीनी सिद्धी. एका शिक्षकाने मला फोन केला होता, म्हणजे बुवा रिद्धी म्हणजे काय आणि सिद्धी म्हणजे काय, हे दोन शब्द बरेच वेळा वाङ्मयात आलेले आहेत, लक्षात ठेवा आणि वारकऱ्याला माहिती पाहिजेत. रिद्धी म्हणजे भोग आणि सिद्धी म्हणजे चमत्कार. रिद्धी म्हणजे वैभव आणि सिद्धी म्हणजे सामर्थ्य. थोडक्यामध्ये जयाचे दारी सोन्याचा पिंपळ वैभव आणि अंगी ऐशे बळ रेडा बोले सामर्थ्य. बळ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कृष्णाने द्वारकेमध्ये 100 वर्ष राज्य केलं. 100 वर्ष. पण सगळ्यांच्या घरी रिद्धी सिद्धी आणि सगळ्यांच्या घरी सकळ संपदा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. श्रीकृष्ण परमात्मा याचे मी जवळजवळ 11 मुद्दे सांगितले. नंबर 1 मोठा देव, नंबर 2 उत्तम मुलगा, नंबर 3 उत्तम पती, नंबर 4 उत्तम पिता, नंबर 5 उत्तम बंधू, नंबर 6 उत्तम मित्र, नंबर 7 उत्तम शत्रू, नंबर 8 उत्तम राजा, नंबर 9 उत्तम शिष्य आणि नंबर 10 उत्तम गुरु. असे बरेच मुद्दे आहेत. कृष्णाला कुठल्याही अँगलमधून तुम्ही बघा, पहिला नंबर आहे कृष्णाचा, म्हणून सगळ्यात मोठा अवतार आहे कृष्णाचा. मला वाटतं दुसरा आश्रम आणि वर्ण या दृष्टीने विचार केला थोडंसं चिंतन. आश्रम किती आहेत आपले? 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थी, वानप्रस्थ, संन्यास. आणि वर्ण किती आहेत? 4. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. जर आपण कृष्णाचा विचार केला ना, इथे पण कृष्णाचा पहिला नंबर आहे. ब्राह्मणामध्ये पहिला नंबर कृष्ण. ब्राह्मणाचं काम शिकवण्याचं. कृष्णाने 2 ग्रंथ सांगितले जगामधले प्रसिद्ध. कोणते ग्रंथ? गीता आणि भागवत. हे कृष्णाने सांगितलेत बुवा. जगामध्ये असा ब्राह्मण कोणीच नाही. नंबर 2 क्षत्रिय. लहानपणीच मोठ्या मोठ्या राक्षसांचा वध केलाय. यांच्यासारखा क्षत्रिय सुद्धा कोण नाही. यांच्यासारखा वैश्य तर कोण नाही. 9 लाख गायी पाळल्या बुवा कृष्णाने, क्षत्रिय. आणि यांच्यासारखा शूद्र सुद्धा कोण नाही कृष्णासारखा. का? अरे पांडवांच्या यज्ञामध्ये पत्रावळ्या उचलल्या बुवा, हे शूद्राचं काम केलं. यांच्यासारखा ब्रह्मचारी नाही. 16,108 बायका असून ब्रह्मचारी बुवा.
तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी 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 तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. ब्रह्मचारी म्हटले तुकाराम महाराजांनी. नामदेवरायांनी सुद्धा ब्रह्मचारी म्हटलेलं आहे. 16 सहस्र भोगीशी ब्रह्मचारी मनगेशी लटकेशी लुलू लुलू लुलू. नामदेवरायांचा प्रसिद्ध अभंग आहे. नाथ महाराजांनी जर कहर करून टाकलाय. नाथ महाराज बोलले याच्या बायका 16,108 अधिकृत आणि 1,60,000 बाकीच्या अनधिकृत. अशी नाथ महाराजांची ओवी आहे, लक्षात ठेवा. घरी 16 सहस्र नारी, नांदशी 1,60,000 सहस्र कुमारी, तरी तू बाळ ब्रह्मचारी. तुझं सनकादिके वंदीजी. काय कृष्णाचं चरित्र आहे बाबा. 16,108 अधिकृत आणि 1,60,000 अनधिकृत, तरी ब्रह्मचारी. हे त्याचं अलौकिकत्व आहे, वैशिष्ट्य कृष्णाचं. त्याच्यासारखा ब्रह्मचारी कोणी नाही. सगळ्यांनी ब्रह्मचारी म्हटले बाबा. गृहस्थी सुद्धा कोणी नाही. मी मागाशी सांगितलं 16,108 बायका सगळ्या खुश आणि मुलं किती 1,77,188 सगळे खुश. असा जगामध्ये गृहस्थी कोणीच नाही. असा वानप्रस्थी कोणी नाही. 3 वेळा गुरुना भेटले. गोकुळामध्ये ज्यांचे गुरु होते ना, गर्गाचार्य आणि शांडिल्य. मथुरेमध्ये गुरु कोण होते? सांदीपनीकडे मथुरेला असताना. आणि द्वारकेमध्ये गुरु कोण होते? अंगिरस. तिकडे वनात जायचे ते कृष्ण परमात्मा. वानप्रस्थ. आणि संन्यासी का? जगामध्ये याच्यासारखा संन्यासी कोणीच नाही. अरे सगळ्या कुटुंबाचा नाश करूनच अवतार संपवला बुवा. म्हणजे कुठल्याही अँगलने तुम्ही कृष्णाला जर अभ्यासलं ना, तर कृष्णासारखा जगामध्ये मोठा कोणीच देव नाही. म्हणून त्याचं चरित्र सांगायचं आहे बुवा. चरित्र ते चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. श्रीकृष्णाने 3 ठिकाणी चरित्र केलं. नंबर 1 गोकुळ, नंबर 2 मथुरा, नंबर 3 द्वारका. गोकुळामध्ये श्रीकृष्ण होते 11 वर्ष, मथुरेमध्ये 14 वर्ष आणि गोकुळामध्ये आपला द्वारकेमध्ये 100 वर्ष. गोकुळातलं चरित्र आहे उत्तम, मथुरेतलं मध्यम, द्वारकेतलं अधम. गोकुळामध्ये केले समाजकारण, मथुरेमध्ये केले राजकारण आणि द्वारकेमध्ये केले धर्मकारण. असो 3 ठिकाणी चरित्र केलेलं आहे. पण उत्तम चरित्र आहे. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी. मी चिंतनाकरता जो अभंग निवडलेला आहे
तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. कृष्ण अवतार कशा करता घेतो याची 2 कारणं याच्यामध्ये आहेत. खरं म्हणजे अवताराची बरीच कारणं आहेत. गीतेमध्ये तर 4 सांगितलेलीच आहेत. काही लोक म्हणतात 3, पण माझ्या मते 4. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि योगे योगे. ही 4 कारणं आहेत. अधर्माचा नाश, धर्माची वाढ, दुष्टांचा नाश आणि भक्तांचं पालन. आणि बहुतेक सगळ्या शास्त्रकारांनी याला महत्त्व दिले आहे. धर्माकरता देव अवतार घेतो. धर्म रक्षावया, धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया. आपुल्या परीचे भक्त जना, आपुल्या परीचे भक्त जना, आपुल्या परीचे भक्त जना, आपुल्या परीचे भक्त जना, अंगरुचे साठी, अंगरुचे साठी जन्म सोसिले, अंगरुचे साठी, अंबरुचे नाटे, अंबरुचे नाटे जन्म सोचे धैर्य, अंबरुचे गाते. धर्म रक्षावया अवतार घेते, धर्म रक्षावया अवतार घेते, धर्म रक्षावया अवतार घेते, धर्म रक्षावया अवतार घेते. आपुल्या पाळीते भक्त जना, आपुल्या पाळीते भक्त जना, अमृतीसाठी जन्म सोसियले, अमृतीसाठी जन्म सोसियले. आपुल्या पाळीते भक्त जना, आपुल्या पाळीते भक्त जना, अमृतीसाठी जन्म सोसियले, अमृतीसाठी जन्म सोसियले. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळशी भक्तजना. बहुतेक शास्त्रकारांनी, आचार्यांनी याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. संतांनी पण महत्त्व दिलेलं आहे. ही 4 कारणं आहेत अवतार घेण्याची. पण तुकाराम महाराज म्हणतात नाही नाही नाही, आमचं ऋण फेडण्याकरता अवतार घेतो. ऋण फेडावया अवतार केला अविनाशाला कराशी. कारण भक्त आहेत ना, निष्काम सेवा करतात आणि त्या निष्काम सेवेतून उत्तीर्ण होण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, आमचं ऋण फेडण्याकरता अवतार घेतोच, पण बऱ्याच लोकांचा उद्धार करण्याकरता अवतार घेतो. नंबर 3, पृथ्वीचा भार हलका करण्याकरता अवतार घेतो. नंबर 4, आदर्श ठेवण्याकरता अवतार घेतो. नंबर 5, आपले नाम रूप गुणधाम जगामध्ये ठेवण्याकरता अवतार घेतो. पण सगळ्यात मोठा फायदा कोणता असेल ना, सगळ्यांना आनंद देण्याकरता अवतार घेतो. बाळकृष्ण नंदा आनंदल्या नर नारी, आनंदला नर नारे, आनंदला नर नारे, आनंदला नर नारे, आनंदला
बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळ्यांना आनंद देण्याकरता मुख्य प्रयोजन आहे अवताराचं. बाकीचे अवांतर प्रयोजन आहेत, पण आनंद देणं अवतार मुख्य प्रयोजन आहे. सगळ्यांना आनंद दिला म्हणजे कोणाला आनंद दिला? घरातल्या लोकांना आनंद दिला, गावच्या लोकांना आनंद दिला, तालुक्यातल्या लोकांना आनंद दिला, जिल्ह्यातल्या लोकांना आनंद दिला, देशातल्या लोकांना आनंद दिला, जगातल्या लोकांना आनंद दिला आणि पंचमहाभूतांना सुद्धा आनंद दिला. पंचमहाभूत कोणते आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे भगवान आहे ना शब्द भगवान, याच्यामध्ये 5 अक्षर आहेत. भ, ग, व, अ आणि न. 5 जणांना कोणाला आनंद दिला? यमासुरांना मारून आकाशाला आनंद दिला, तृणासुराला मारून वायूला आनंद दिला, 12 गाव अग्नी गिळून अग्नीला आनंद दिला, पाण्यामध्ये कालिया नागाचं मर्दन करून पाण्याला आनंद दिला आणि माती खाऊन पृथ्वीला आनंद दिला. भ भूमी, ग गगन, व वन्नी, अ अंदिल म्हणजे वारा, न म्हणजे निर्पाणी. या सगळ्यांना आनंद दिला. कृष्णाचा अवतारच आहे आनंद देण्याकरता. या अभंगामध्ये आनंद हा 3 वेळा शब्द आहे. नंबर 1 विषयानंद, नंबर 2 ब्रह्मानंद, नंबर 3 प्रेमानंद. जो कमी 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 होत जातो तो विषयानंद, जो तसाच राहतो ब्रह्मानंद, आणि जो वाढत राहतो प्रेमानंद. विषयानंद प्रारब्धावर अवलंबून आहे, ब्रह्मानंद प्रयत्नावर अवलंबून आहे, आणि प्रेमानंद आहे ना देवाने कृपा केल्याशिवाय मिळतच नाही बुवा. तुका म्हणे कृपा करी नारायण, तरीच हे वर्म पडे ठावे. विषयानंद मिळतो त्याच्याचमुळे, ब्रह्मानंद मिळतो त्याच्याचमुळे, आणि प्रेमानंद मिळतो त्याच्याचमुळे. तुम्ही कसे काय अधिकारी असाल त्याप्रमाणे तुम्हाला तो आनंद मिळणार बुवा. त्या तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाला. खरं म्हणजे कुठे प्रगट झाला? प्रगट झाला गोकुळामध्ये, पण जन्माला कुठे? मथुरेमध्ये. मथुरेमध्ये जन्माला शब्द आहे, इथं जन्मालाच शब्दाचा अर्थ आहे प्रकट होणं. कारण देवाला जन्म मरण नाही. जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाला तेव्हा किती वर्षाचा होता तो? 8 वर्षाची मूर्ती होती. मला कधी कधी आश्चर्य वाटते, महाराज कृष्णाने 8 अंकाला फारच महत्त्व दिले, अतिशय महत्त्व दिलेले. आता मला वाटतं ऑगस्ट महिन्यामध्ये आला जन्मोत्सव, 8वा अवतार, 8वा मुलगा, 8व्या महिन्यात जन्म, 8 सख्या, 8 सखे, 8 गुण, 8 बायका कृष्णाने 8 मध्ये गुंतून ठेवलेलं आहे. माधव महाराजांनी इथं कृष्णाची 8 नावं सांगितलेली आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. नंबर 1 लालाकृष्ण, नंबर 2 बाळकृष्ण, नंबर 3 युगुलकृष्ण, नंबर 4 गोपालकृष्ण, नंबर 6 श्रीकृष्ण, नंबर 7 भगवान कृष्ण, नंबर 8 योगेश्वर कृष्ण. हे 8 नावं आहेत ना, 8 संबंध नाही आहेत. यशोदेचा लालाकृष्ण, नंदाचा बाळकृष्ण, गौरणींच्या बरोबर युगुलकृष्ण, राधेबरोबर राधाकृष्ण, मथुरेमध्ये श्रीकृष्ण, द्वारकेमध्ये भगवान कृष्ण, आणि रथावर उपदेश देताना योगेश्वर कृष्ण. यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्तसी विजय भूतृध्वानी त्रिमती ममा. मला वाटतं 8 या अंकाला कृष्णाने का महत्व दिलं माहिती आहे? मला आठवा, त्याच्याशिवाय आनंदच नाही बुवा. 7वा अवतार 8वा वेळो, 7वा अवतार 8वा वेळो, बापा रखुमादेवर विठ्ठल जवळा, बापा रखुमादेवर विठ्ठल जवळा, बापा रखुमादेवर विठ्ठल जवळा. 7वा अवतार 8वा वेळो, 7वा अवतार 8वा वेळो, 7वा अवतार 8वा वेळो, 7वा अवतार 8वा वेळो, बापा रखुमादेवर विठ्ठल जवळा. 7वा अवतार
जन्मावर 8वा वेळोवेळा बाप रुक्मांतरी विठ्ठल जवळा, 7वा राम, 8वा कृष्ण आणि 9वा बौद्ध अवतार म्हणजे विठोबा. मला आश्चर्य वाटेल, बऱ्याच लोकांचं मत आहे हे बौद्ध अवतार म्हणजे भगवान बुद्ध, पण वारकरी संप्रदाय मानत नाही. कुठल्या संतांनी भगवान बुद्धाचं वर्णन केलेलं नाही, पण सगळ्या संतांनी विठोबाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे 9वा अवतार कोणता आहे? बौद्ध विठोबाचा अवतार आहे. नामदेवरांचं प्रमाण आहे, नाथमारांचं प्रमाण आहे. हा भगवान बुद्ध अवतार असेल पण वेगळा, जसं नारायणाचे भरपूर अवतार आहेत बुवा, तसे वेगळे अवतार असतील, पण बौद्ध अवतार म्हणजे विठोबा. आपला मंत्र आहे राम कृष्ण हरी. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तेव्हा 8 या अंकाला कृष्णाने अतिशय महत्त्व दिलेलं आहे. भरपूर त्याचा अभ्यास करण्यासारखा आहे बुवा, तुमचं डोकं चक्रावून जाईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हरिवंश पुराणांमध्ये महाराज असा उल्लेख ऐकला, या दोघीही ना 8व्या महिन्यात बाळंतीण झालेले आहेत. तर बाळंतीण व्हायचं असं 9व्या महिन्यामध्ये, पण यशोदा बाळंतीण झाली ना, मायेला जन्म दिला 8व्या महिन्यात, हरिवंश पुराण असं म्हणतंय. आणि देवकी बाळंतीण झाली 8व्या महिन्यात, असं हरिवंश पुराणाचं मत आहे. म्हणजे कृष्णाने 8 या अंकाला सोडलंच ना शेवटपर्यंत. असं मला काय सांगायचं आहे, तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण गोकुळ जन्माला म्हणजे प्रगटला, आणि प्रगटल्याबरोबर इकडे मथुरेमध्ये आपला गोकुळामध्ये आला आणि तिथे लीला करायला सुरुवात केली बुवा. कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला. मला वाटतं जन्म झाला अष्टमीला. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी. अष्टमीला म्हणजे रात्री नवमी झालं, नवमी, एकादशी, द्वादशी. खरं म्हणजे 2 दिवसच उत्सव चालू होता, नवमी आणि 3 दिवस. कारण द्वादशीला प्रत्येक कृष्णाच्या अवताराच्या वेळी पहिल्यांदा कोण येत असेल? शंकर परमात्मा. द्वादशीला भेटायला येतात असं भागवत सांगते भाऊ. आणि द्वादशीला बरोबर भेटायला आले शंकर. आणि कसे भेटायला आले? संन्यासाचा वेश घेऊन. अर्थात म्हणजे मैया भिक्षा वाडा. मैया बाहेर आली, म्हणले बाबा म्हातारपणे मुलगा झालेला आहे, सगळे घरामध्ये आनंदी वातावरण, काय पाहिजे तुम्हाला? गहू देऊ का तांदूळ? म्हणजे गहू नको, तांदूळ नको, संन्यासी बोलला. मग राखाडी नोट 500 रुपयाची नको, गुलाबी नोट 2000ची नको, चांदी नको, सोनं नको, हिरे नको, माणिक पाहिजे काय बाबा? म्हणजे मला बाळाला बघायचं, फक्त बाळाला बघायचं. म्हणजे बाबा 4 दिवसाचा माझा बाळ नवसानी झालेला आहे, तुमच्या गळ्यातले साप, मुंडकी, जटा, विभूती बघितली माझा बाबा घाबरणार, अजिबात दाखवणार नाही. संन्याशाने सांगितलं ना, माझं काही काम नाही, फक्त त्याचं मला मुखकमाल बघायचं, दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे नाही दाखवणार. लगेच त्याने त्रिशूळ रोवला, कशी दाखवत नाही बघतो. ती पण हट्टाला पडली, नाही दाखवणार. अर्थात शंकराने डोकं चालवलं. शंकर उठले आणि निघाले रुसून. अर्थात यमुनेच्या काठी गेले, एका झाडाखाली बसले, ध्यान करत. कोणाचं ध्यान? कृष्णाचं. कृष्णाचं ध्यान करत बसले. पण जेव्हा हे संन्यासी गेले ना, तेव्हा कृष्णाने रडायला सुरुवात केली. 4 दिवसाचा मुलगा पहिल्यांदा हळूहळू रडत होता, काळी एक मध्ये. ध्यान चालू होतं शंकराचं, तिकडे संन्याशाचं, कृष्णाचं. त्या गवळणीने बरेच वेळा काय केलं, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. खुळखुळा दिला काहींनी विभूती दिली, गाईची शेपूट फिरवली, मंत्र म्हटले. मला वाटतं आता जर कृष्णा जन्माला असता ना, लगेच मोबाईल दिला असता, बस खेळत मोबाईल. सध्या मुलं नाश्ता करत नाही तर मोबाईल शिवाय जेव सुद्धा नाहीत, एवढं मोबाईलचं व्यसन लागलं. बरेच उपाय केले, पण कृष्ण काय रडायचं थांबे ना. तर एक गवळण मुलगी म्हणजे मैया, मला शंका येते, तो बाबा गेल्यापासून हरडतोय. हे वाक्य ऐकल्याबरोबर कृष्णाने काय केलं, जो काळी 2चा होता ना, तो काळी 1चा तो काळी 2 केला, सर्व वाढवला, जोरात रडायला लागला. आणि मग मात्र यशोदेला वाटलं कुछ डाल में काला है, काहीतरी गडबड दिसते. म्हणून यशोदेने सांगितलं, म्हणजे जा
बाबा कुठे बसले बघून या. 4 गवळणी गेल्या. यमुनेच्या काठी बाबा ध्यान लावून बसले होते कृष्णाचं. नमस्कार केले. म्हणले बाबा यशोदा माया बोलवते. यशोदा माया बोलवते, अजिबात येणार नाही. तिला मी सांगितलं होतं फक्त मला बाळाला बघायचं आहे, अजिबात येणार नाही. आता त्या गवळणी नाराज झाल्या. नाराज झाल्या, गेल्या. म्हटले बाबा एवढे रुसलेले आहेत, रुष्ट झालेले आहेत, यायला तयार नाहीत, येत नाहीत, हाताला पेटलेले आहेत. असं म्हटल्याबरोबर कृष्णाने जो काळी 2चा स्वर होता ना, काळी 3ला लावला. आता ज्या बाईचं बाळ रडतं तिला काय यातना होतात तिचं तिला माहिती. बुवा ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभावी प्रीती, जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ. अर्थात सगळी कामं सोडली. म्हणजे बाबा कुठे आहेत? म्हणजे बाबा झाडाखाली बसलेले आहेत. चला, 2 गवळींना घेऊन यशोदा मैया यमुनेच्या काठी आल्या. झाडाखाली शंकर बसले होते संन्याशी ध्यान करत. पाया पडली. म्हणजे बाबा माझी चूक झाली, बाळ रडतोय, तुम्हाला घरी यावं लागेल. अजिबात येणार नाही. तुला सांगितलं होतं मी, फक्त मला दर्शन घ्यायचं आहे. काय काय माणसांच्या भाव खाण्याची वेळ असते बुवा. कधी ड्रायव्हर भाव खातो, कधी कंडक्टर भाव खातो, कधी वाजवणारा भाव खातो, कधी गाणारा भाव खातो, कधी कीर्तनकार भाव खातो बुवा. तारीख असली तरी देत नाही. का? मागच्या वर्षाचा त्याला चांगला अनुभव असतो, कशी आपल्याला वागणूक मिळाली. भावकाची काही पद्धत आहे. नाही येणार. मग मात्र यशोदा कडकडली वळली. म्हणजे बाबा अतिशय रडतोय, तुम्हाला यावंच लागेल. खरं म्हणजे त्या संन्याशाला दर्शन घ्यायचंच होतं, पण ही सगळी नाटकं चालली होती. गडगड लोळली यशोदा माता. आणि मग मात्र संन्याशी उठले आणि असे पळाले. यशोदा मैया मागे आणि संन्याशी पुढे. नाथ महाराजांनी एक सुंदर ओवी लिहिली आहे बुवा. श्रीकृष्ण दर्शनाची उत्कंठा लागली असे नीलकंठा, धावता मोकळ्या सुटल्या जटा, कृष्ण वरिष्ठ पाहोया. असे पळाले, जटा सुटल्या. गेले हॉलमध्ये जाऊन बसले. यशोदा मागून हळूहळू आली, हॉलमध्ये आली, आतमध्ये गेली, कृष्णाला उचलला, बाहेर आणला, संन्यासीच्या मांडीवर दिला. दोघांची नजर झाली. दोघे हसले आणि शांत झाले. कृष्ण हसले, कारण कृष्णाचे स्वामी सुद्धा शंकर आहेत. आणि मग आतमध्ये साठवलं कृष्णाला. गेले कैलासामध्ये. यशोदा आपल्या पार्वतीला सांगितलं, जा माझ्या देवाने अवतार घेतलाय, दर्शन घेऊन ये. पार्वती आली ना, ती त्रयोदशीला आली. मला आश्चर्य वाटेल. तिला सुद्धा श्रीकृष्णाने दर्शन दिलं. आणि चतुर्दशीला मात्र पुतना मावशी आली. आता पुतना मावशीजवळ आपण थोडं थांबू, कारण घड्याळ पुढे चाललंय. चाल होईल, थोडं भजन करू आणि उरलेला भाग एक 15-20 मिनिटामध्ये संपू. कृष्ण गोकुळे जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर. काल मी महाराजांचं प्रवचन ऐकलं, पण जो श्लोक घेतला होता त्याच्यावरती काहीच बोलले नाहीत. का? सावता महाराजांची पुण्यतिथी होती म्हणून बस सगळं सावता महाराजांचे चरित्र सांगितलं. तसं मी आज अवांतर जास्त बोललो, आबम बाजूलाच राहिला. बऱ्याच माझ्या इथं कीर्तनाची सेवा झाली आहेत काल याच्या. बऱ्याना तुम्ही सगळे लोक ठाण्यामधले हुशार लोक आहात. शहरातला राहणारा माणूस हुशार असतो, बरोबर वक्त्याची पारख करतो. वक्त्याची काही क्वालिटी आहे, काही पात्रता आहे. असो, किंवा तुकाराम महाराज या अभंगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अवतार घेतो कशा करता याचं दिग्दर्शन करतात. गोकुळामध्ये प्रगट झाला, म्हणजे मथुरेमध्ये जन्माला आला, प्रगट झाला गोकुळामध्ये आनंद देण्याकरता. गोकुळ हे गाव आहे, गाव. मला वाटतं आपलं आदर्श गाव ही संकल्पना आहे सरकारची. पण कोणतं आदर्श गाव? उपनिषदामध्ये आदर्श गावाची 8 लक्षणं सांगितलेली आहेत. ज्या गावामध्ये 8 माणसं नाहीत ना, कोणती सांगताय का? ते आदर्श गाव. नमेस्तेनो, ज्या गावामध्ये चोर नाही, म्हणजे चोरी होत नाही. ज्या गावामध्ये कंजूस माणूस नाही, ज्या गावामध्ये दारुड्या नाही. आणि मी हे गटारी अमावस्या दिवशी बोलतोय. आज गटारी अमावस्या आहे, कालपासूनच चालू झालेली आहे. ज्या गावामध्ये चोर नाही,
कंजूस माणूस नाही, दारुड्या नाही, अग्निसेवा करणारा नाही. नमेस्तेनो जनपदो न कदरो मदपा, नाना हिताग्नी, अविद्वान नाही. म्हणजे सगळे विद्वान आहेत, आडणी माणूस नाही. आणि ज्या गावामध्ये स्वैर स्त्री नाही आणि स्वैर पुरुष नाही, 8 माणसं ज्या गावामध्ये नाहीत ना, ते आदर्श गाव बुवा. फक्त तंटामुक्त गाव आणि हागंदरी मुक्त गाव हे आदर्श गाव नाही. हे गोकुळ, धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ. धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ. नर नारी सकळ धन्य झाले, नारी सकळ धन्य झाली, नर नारी सकळ धन्य झाली. धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ. धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ. नर नारी सकळ झाले, नर नारी सकळ धन्य झाले, नर नारी सकळ धन्य झाले. तुकाराम महाराजांनी 8 धन्य सांगितलेत ना, त्याच्यामधला हे अभंग आहे. धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ. गोकुळ धन्य, गोपाळ धन्य आणि सगळ्या नर नारी म्हणजे सगळे लोक धन्य. का? सगळी पारमार्थिक माणसं होती बा गोकुळामध्ये. म्हणून श्रीकृष्णाने अवतार घेतला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. सगळ्यात मोठा दुष्ट सांगितलेला आहे महाभारतामध्ये कंस मामा. हे माधव महाराजांचं एक वाक्य आहे, ज्याला आपला संसार चांगला करायचा आहे ना, त्यांनी मामाला घरात ठेवायचं नाही. संस्कृतमध्ये सुभाषित आहे, दुर्मंत्री राज्य नाशाय ग्रामनाशाय कुंजरहा, शालको ग्रहनाशाय सर्वनाशाय मातोला. म्हणजे काय? मूर्ख मंत्री निपजला ना, राज्य कर्ज बाजारी. सध्या महाराष्ट्रावर 9 लाख कोटी कर्ज आहे असं पेपरला आलेलं आहे. दुर्मंत्री राज्य नाश आहे, ग्रामनाश आहे, कुंजरहा. पिसळला हाती गावात शिरला, गावाचा नाश. मेहुणा घरात शिरला, बायकोचा भाऊ, घराचा नाश. आणि मामा घरात शिरला, सत्यानाश. कंस मामा, मारीच मामा, शकुनी मामा, मला वाटतं सगळ्यांनी वाटच लावून टाकले बुवा. फक्त 2-3 मामा चांगले आहेत. परमार्थातले दांडेकर मामा, इतिहासातले शेलार मामा आणि आमच्या कोल्हापूरचे बाळू मामा. या मामा कंस मामाना एवढा दुष्ट आणि एवढा ताकदवान, गर्ग संहितेमध्ये त्याची ताकद सांगितली. 1 लाख हातीचं बळ होतं. 1 लाख हातीचं बळ. कोणाकडं? कंसाकडं. कथा सांगतो तुम्हाला. जरासंधाने कंसावर स्वारी केली आणि जरासंधाकडे कुलियापीठ नावाचा जो हत्ती होता ना, 10,000 हातीचं बळ त्याच्याकडे होतं. कंसाला घाबरवण्याकरता तो हत्ती त्याच्या सैन्यावर सोडला, आगळबांब हत्ती. पण कंसाने त्या हत्तीला पकडला, शेपटाला असा गरगर फिरवला आणि फेकून दिला जरासंधाच्या पालावर. जरासंधाला मोठं आश्चर्य वाटलं. 10,000 हत्तीचं बळ असणारा हत्ती जो चेंडवासारखा फेकतोय, त्याचं बळ किती असावं? त्याचं बळ होतं 1 लाख हातीच. जरासंध पॉलिटिक्स, राजकारणी, त्यानं काय केलं माहिती आहे का? आपल्या 2 मुली त्याला दिल्या, जावई करून घेतला. कोणाला? कंसाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशा या कंसाला श्रीकृष्णाने कंसाला चांदोर नावाच्या पैलवानाला आणि कुलेबळ हत्तीला एका दिवशी मारल्या असं नामदेवराय म्हणतात. मामा मारू गेलाशी, आपटीले गजाशी, मल्लयुद्ध खेळल्याशी होतो तो. अशा मामाला फक्त एका ठोशातच मारलं कृष्णाने. 11व्या वर्षी कुलेबळ हत्तीला पण मारलं आणि चांदोर नावाच्या पैलवानाला पण मारलं. सगळ्यामध्ये दुष्ट आहे ना, सगळ्यांना त्रास दिला म्हणून तो राग होता ना, तो बरोबर एका ठोशात काढला. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला. तो सगळ्यात मोठा दादोंगा दादा होता. सगळ्यांना मांडलिक केलं होतं त्यानं. होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. पहिल्या चरणामध्ये गाव सांगितलेलं आहे. ज्ञानोबरांनी या देहाला गाव म्हटलेलं आहे. देहाची या गावा लिया, जन्ममृत्यूची या सोहळ्या, ना म्हणून नये धनंजयाची या परी. देहाला गाव म्हटलेलं आहे. आणि घर कोणाला म्हटलेलं आहे? गावात आपलं घर महत्वाचं आहे बुवा. घर हृदयाला म्हटलेलं आहे बुवा. नारायण घरी साठविले धन, अवघ्याची वाणते या पोटी. जेव्हा गाव शब्द येतो ना, तेव्हा लगेच घर शब्द येतो. गोकुळीच्या सुखा,
अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंद नारी. हे गाव आहे आणि हे घर महत्वाचं आहे, हृदय महत्वाचं आहे. सगळा परमार्थ हृदयावर अवलंबून आहे बुवा. माणसाची लायकी कशावर अवलंबून आहे? हृदयात. त्याचं हृदय कसं आहे, त्याची जात कुठली आहे, कुठला आश्रम आहे, कुठला धर्म आहे, कुठला वर्म आहे, काय ना महत्वाचं नाही. अंतःकरणाची जात काय हे फार महत्वाचं आहे बुवा. तेव्हा होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, दुष्टाला मारण्याकरता आणि घरातल्या सगळ्या लोकांना आनंद देण्याकरता. मी गावाची लक्षणं सांगितली 8, घराची पण आहेत लक्षण जवळजवळ 11. चांगल्या घराची 11 लक्षणं आहेत. सानंदम सदनम सुताच सुदिया कांता मृदुभाषिनी सन्मित्रम सुधनम सोयशितिरता आज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम घरम साधहो संगम उपासते धन्यगृहस्थाश्रमा. ऐकून ठेवा, आपलं घर पाहिजे. माझं नाही म्हणून सांगतो तुम्हाला. असं घर माझं सुद्धा नाही, असं घर असायला पाहिजे. सानंदम सदनम म्हणजे चटणी भाकरी खा पण सगळ्यांनी आनंदात राहा. मुलगा आज्ञाधारी पाहिजे, बायको खेकसणारी नको. तुम्हाला काय कळते, पुरुष गार झाला म्हणून समजा बुवा. मृदू बोलणारी पाहिजे. सानंदम सदनम सुताचुद्या कांता मृदुभाषिनी सन्मित्रम, ज्याचे मित्र सज्जन आहेत म्हणजे बेरबारमध्ये नेणार नाहीत, भांडणार आणणारे. सुधनम, ज्याच्या घरी कष्टाचा पैसा येतो, 2 नंबरचा नाही, ब्लॅक मनी. सोयशितिरता इन्व्हर्टेड कॉमा, आपल्या बायकोवरच प्रेम करतो, इकडे तिकडे बघत नाही. आतिथ्यम, ज्याच्या घरी अतिथीला पाणी तरी मिळतं, ज्याच्या घरी शंकराची देवाची का संतांची पूजा होते, जे मिष्टान्न खातात, ज्यांचे सेवक आज्ञाधारक आहेत आणि ज्यांच्या घरी साधूंची वर्दळ आहे, धन्य असतं श्रम. असं घर कोणाचं होतं माहिती आहे तुम्हाला? असं घर होतं पांडवाचं. द्वारकेचा राणा त्यांच्या घरी यायचा बुवा. ज्ञानदेव म्हणे द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खोला, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खोला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखी मना, हरिमुखी मना, हरिमुखी मना, हरिमुखी मना. द्वारकेचा राजा पांडवा घरी, द्वारकेचा राजा पांडवा घरी, हरिमुखी मना, हरिमुखी मना, हरिमुखी मना, हरिमुखी मना. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, भाविकांचे कामदेव अंगे करी, काडी धर्मा घरी उच्चिष्टते. गोकुळ हे गाव पवित्र गाव, आदर्श गाव, आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये भजन होत होतं. प्रत्येक घरी जवळजवळ मंदिर होतं. घर एक मंदिर. आता घर काय झालंय, घर एक थिएटर झालंय, थिएटर. प्रत्येकाच्या घरामध्ये 1-2 नाही, प्रत्येक खोलीमध्ये एक टीव्ही आहे बुवा. थिएटर करून टाकलेलं आहे. होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. आनंदाचं साधन काय आहे? सदा वाचे नाम गाती, प्रेमे आनंदे नाचती. सदा म्हणजे जागृतीमध्ये भजन करत होते गोपाळ गवळणी, स्वप्नामध्ये भजन करत होते आणि शिशुप्तीमध्ये सुद्धा भजन करत होते. गोविंद आसनी, गोविंद शैनी, गोविंद त्या म्हणे बैसला असे. अर्थात सदा या शब्दाचा अर्थ आहे सगळ्या अवस्थामध्ये भजन. सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. आणि गात होते आणि नाचत होते. याच्यामध्ये एक कोटी पडली जाते. काही गातही नाहीत, नाचत नाहीत. काही फक्त गातात, नाचत नाहीत. काही फक्त नाचतात, गात नाहीत, नट वगैरे. आणि वारकरी गातातही नाचतातही. गाये नाचे उडे आपुल्या छंदी मनाचे आनंद आवडे. व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरी जागर. पुण्य ते असे गाता नाचता फार. पुन्हा बोलल्या संसार नाही नाही सत्यत्वे. आनंदाने गात होते, आनंदाने नाचत होते. आणि जिथं श्रीकृष्णाचं नाव आहे ना, तिथं सगळे दोष आपोआप निघून जातात. तो काय म्हणे,
हरती दोष हरती दोष आणि आनंदाने करते घोष. फक्त नामस्मरण करत होते. सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. श्रीकृष्णाने सगळ्या दुष्टांचा नाश केला आणि सगळ्या भक्तांना आनंद दिला. याच्याकरता श्रीकृष्णाचा अवतार आहे. अर्थात पुतना मावशीला मारली ना, फक्त 6व्या दिवशी मारली पुतना मावशी. आपलं वेळ झाले, चरित्र मी सांगत नाही. 6व्या दिवशी मारली. एका विद्वान माणसाने कॅसेट मी ऐकली, महाराज नाव सांगत नाही, त्यांनी 6 महिन्याचा असताना कृष्ण पुतणीने मारले. नाही नाही नाही, 6 महिन्याचं नाही, 6व्या दिवशी पुतणीला मारलेले व. आणि पुतणीला नरकाला पाठवलं नाही, डायरेक्ट गोलोक. तुवा सनकादिकाची निमाने, सायूच्या सौरसुदीतल्या पुतणे जे विषयाच्या निस्ताने पाणी मारो आली. अर्थात शक्टासुराला मारला, 84 दिवस वय झालं होतं कृष्णाचं. तृणासुराला मारला, 1 वर्षाचं वय झालं होतं. काग बगरीटा मारली बाळपणी आणि अवघी दैत्यकानी बुडविली. लहानपणी सगळ्या मोठ्या मोठ्या राक्षसांना मारलं श्रीकृष्णाने. मोठं चरित्र केलं आणि गोपाळांनाही सुख दिलं आणि गवळणींना सुख दिलं. मला वाटते जवळचे मित्र आहेत ना होते 8 आणि जवळच्या सख्या होत्या 8. अर्जुन, उज्ज्वल, सनंदन, स्तोककृष्ण, मधुमंगल, श्रीदामा, सुबल आणि गंधर्व, हे 8 सखे. ललिता, विशाखा, चित्रा, इंदुलेखा, सुदेवी, चंपकलता, रंगदेवी, तुंगभद्रा, या 8 सख्या. आता कीर्तनकार बुवा म्हणून हे सगळं पाठ करावं लागतं बुवा, तर आम्हाला कोण विचारणार. फक्त दोघांची चरित्र सांगतो मी, दोघांची, चित्रा आणि मधुमंगल. आणि शिवा संपवत. ही चित्रा होती ना, चित्र काढण्यामध्ये एक्सपर्ट होते वो, सुंदर चित्र काढायची. तिने कंसाचं चित्र काढलं चित्राने, आणि कंसाने बोलवलं, म्हटलं तुझा सत्कार करायचा आहे, असं चित्र माझं कोणी काढलंच नाही. तिने सांगितलं, म्हणजे महाराज क्षमा करा, माझा तुमचा मी सत्कार स्वीकारू शकत नाही. माझी इच्छा आहे, जोपर्यंत मी कृष्णाचं चित्र काढत नाही ना, तोपर्यंत मी सत्कार कोणाचा स्वीकारणार नाही. कृष्णाचं चित्र पहिल्यांदा काढणार. अर्थात हे कुणाला समजलं? कृष्णाला समजल्या बुवा. अंतरीचे बेजी जाणे कळवळा, व्यापक सगळा ब्रह्मांडाचा. कृष्ण सकाळ सकाळी उठले आणि पलंगाखाली लपून बसले, कॉटखाली. यशोदा मैया नंद शोधायला लागले, कृष्ण गेला कुठे, कृष्ण गेला कुठे, घामाघूम झाले बुवा, सकाळ सकाळी कुठे गेला. आणि मग आपल्या आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून हळूच बोलला, आई मी पलंगाखाली आहे. म्हणजे माझा बाळ पलंगाखाली का? म्हणजे मी रुसलोय. माझा बाळ का रुसला? आला बाहेर, नाक वगैरे फुगवलं, गाल फुगवले. म्हणजे आई हे बघ, हॉलमध्ये सगळ्यांचे फोटो आहेत पण माझा फोटो नाही. माझा फोटो लागल्याशिवाय मी नाश्ता करणार नाही, दूध पिणार नाही. हट्ट बाल हट्ट. आता काय करायचं? मग कंसाने विचार केला, चित्र काढणारा कोण आहे? मग सापडली कोण? चित्रा. मग चित्रेला बोलवलं. ती राजवाड्यामध्ये आली. माझी बऱ्याच दिवसाची इच्छा पूर्ण होणार. कृष्ण समोर उभा राहिला. चित्र काढायला गेली, पण कृष्णाला बघितल्याबरोबर अश्रू व्हायला लागले. परत आतमध्ये कृष्ण जाणार, परत येणार, आज जाणार, परत येणार, चित्र काढता येणार. शेवटी कृष्णाने विचार केला, याचं चित्र जर काढायचे, याची इच्छा पूर्ण करायची आहे, म्हणून राधेला बोलवलं. राधेला बाजूला उभी केली आणि जगातलं पहिलं चित्र काढलं चित्रानं, राधा कृष्ण. जसं आपले प्रज्ञाचक्षु गुलाब महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र काढलं, ते महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं ना, तसं हे चित्राने पहिलं चित्र काढलं बुवा, राधाकृष्ण. हो ये भक्ती केला तैसा पूर्वी दया धरावी तिच्या. आणि मग कृष्णही खुश झाले आणि चित्रासुद्धा खुश झाली, कारण खुश करण्याकरता सगळ्या देवाचा अवतार आहे. मधुमंगलाची अशी कथा सांगितली. मधुमंगल हे शांडिल्याचे पुत्र, नेहमी कृष्णाबरोबर असणार. का? ब्राह्मण आहे ना, ब्राह्मण, त्यांचं खाण्यावर फार लक्ष आहे. आमचे एक महाराज सांगायचे, शेतकरी कष्ट करून मेला, व्यापारी पैसे साठवून मेला आणि ब्राह्मण खाऊन मेला. ते शांडिल्याचे पुत्र आहेत ना मधुमंगलना, चांगल्या चांगल्या खायला ब्राह्मणाच्या कृष्णाने आपल्या बरोबर ठेवलं होतं. आणि मधुमंगल हा कृष्णाबरोबर गाय चालण्याकरता गेला होता. काय त्याच्या मनात आलं, म्हटले कृष्णा तुझा ड्रेस मला पाहिजे, माझा ड्रेस तुला घेत, एक दिवस तुझा ड्रेस वापरायला काय हरकत नाही. काय हरकत नाही म्हटले, मित्रामित्राचे ड्रेस आपण बदलू शकतो. कृष्णाने आपला सगळा ड्रेस त्याला दिला.
पितांबर, उपरण, छोटासा शर्ट, वैजंतीमाळ, मुकुट, मोर मुकुट, मुरली, शिंगी, जो जो जे जे कपडे होते ना कृष्णा त्याला मधुमंगला देऊन टाकले. आणि ते जे साधे कपडे आहेत ना आपण घेतले. कोणी? श्रीकृष्णाने. आणि याच दिवशी केशी नावाचा राक्षस कृष्णाला मारण्याकरता कंसाकडून निघाला होता बुवा. आणि त्यानं घोड्याचं रूप धरलं होतं. घोड्याचं. कंसाला विचारलं, म्हणजे कृष्ण नेमका दिसायला कसा आहे? मग त्याने सांगितलं पितांबर आहे, मोरमुकुट आहे, शिंगी आहे, मुरली आहे, गळ्यामध्ये वैजंतीमाळा आहे, एकदम दिसायला सुंदर बाळक आहे. अर्थात ते सगळं त्याचं वर्णन ऐकलं. वेशभूषा, केशभूषा आणि घोड्याचं रूप घेऊन केशी नावाचा राक्षस कृष्णाला मारण्याकरता जंगलात आला. टप 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 घोड्याचा आवाज होतो तेव्हा. मोठा घोडा. अर्थात कृष्णाचा ड्रेस कोणी घेतला होता? मधुमंगल. शोधत 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 आला तर मधुमंगल दिसला या ड्रेसमध्ये. अशी घोड्याने एक लात मारली. 40 फूट पडला भाऊ मधुमंगल. 40 फूट. पण मेला नाही, वाचला. कृष्णाने ओळखलं, म्हणजे घोडा काय साधा नाही हा. मग घोड्याजवळ कृष्ण आले, त्याचा एक पाय पकडला, गरगर फिरवला आणि तिथंच आपटला आणि तो मेला. केशी नावाचा घाट यमुनेवर आहे सध्या, तुम्हाला बघायला मिळते. तिथं केशी घाट, तिथं मारला केशीला राक्षसाला. आणि मग मधुमंगल रडत आला भाऊ. 40 फूट पडला होता. हाताला लागलं होतं, पायाला लागलं होतं, डोक्याला लागलं होतं. म्हणजे कृष्णा वाचलो. आत्ता मी निश्चय केलेला आहे, तुझा ड्रेस आयुष्यात कधीच घ्यायचा नाही. ज्याने ज्याने शंकराचा ड्रेस केला, कृष्णाचा ड्रेस केला, ते सध्या तुरुंगामध्ये सडता येतं. राया विठोबाचे पद जो अभिलाषी, तुका म्हणे राशी पातकाच्या. देवाचा ड्रेस घ्यायचा नाही, देवाने काय सांगितलं तेवढं करायचं बुवा. मधुमंगल मात्र सुधारला. सांगण्याचं तात्पर्य काय? कृष्णाचा अवतार कशा करता? दुष्टांना मारण्याकरता आणि भक्तांना आनंद देण्याकरता कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार. आनंद करते घरोघर, सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंद देण्याचं ती. तुका म्हणे हारती दोष, आनंदाने करते घोष. होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर. या सगळं सांगण्याचं तात्पर्य काय असेल? कुठेही राहा, कसे राहा, पण कृष्णाला मात्र विसरू नका. विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. तेव्हा हे मंडळ आहे ना, बरेच सप्ताहित करतं आणि आम्हाला बोलण्याची संधी मिळते. मंडळाला धन्यवाद देतो. झाली वेळीवाकडी सेवा नामदेवराय, सावता महाराज आणि कृष्णाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या योगामध्ये माझा टोमणा कोणाला लागला असेल तर क्षमा करा. आणि काही बरोबर असेल माझ्या गुरूंची ज्ञानोबा तुकोबांची कृपा तरी न्यून्यते पुरते आधिकते सरते करुणी घ्यावे तो मते विनवीत असे.